सामान्य नागरिकांच्या जीव जाण्याची वाट जिल्हाधिकारी आणि प्रशासन बघत आहे. धान्याचा काळा बाजार करणाऱ्याला वाठीशी घालण्याचे काम जिल्हाधिकारी करत आहेत असा आरोप वीरभद्र महिला मंडळाच्या वतीने करण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांचे डोळे उघडण्यासाठी गेल्या 1 महिनाभरापासून वीरभद्र महिला मंडळाच्या अध्यक्ष संगीता बिराजदार या उपोषणात बसल्या असताना देखील याकडे लक्ष न देणारे जिल्हाधिकारी आणि प्रशासन विभाग यांची झोप उडण्याकरता संगीता बिराजदार दसऱ्याचे 9 दिवस उपवास असताना देखील सर्व सोलापुरातील नागरिकांसाठी आंदोलन चालू असूनही याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष दिले नाही. 1 महिना पूर्ण होऊन लक्ष न देणाऱ्या प्रशासन विभागाच्या निषेधार्थ संगीता बिराजदार न्याय मागत आहेत. तात्काळ कारवाई करण्यात यावी, अन्यथा आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा वीरभद्र महिला मंडळाच्या अध्यक्षा संगीता बिराजदार यांनी दिला. वीरभद्र महिला मंडळ संस्थापक अध्यक्ष संगीताताई बिराजदार मी एक विषय घेतला होता. मार्च 11 तिसरा महिना 26 तारखेला मी आंदोलन सुरू केलेले. आतापर्यंत जिल्हा पुरवठा अधिकारी आतापर्यंत कुठल्याही प्रकारनं कारवाई केलेली नाही. वारंवार आम्ही चौकशी करायला गेलो तर चालू आहे, प्रोसेस चालू आहे, तुमचं आमचं टीम तयार झालेलं आहे, हे झाले ते झाले, मीटिंगमध्ये हे आम्हाला हे झालं. आज मला वार्षिक वर्षाचं एक दसऱ्याचा सण असून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद साहेबांचं पुण्याने आज मला पूनम गेटवर ह्या अवतारावर बसायला वेळ आलेली आहे. जिल्हाधिकारी साहेब जर तात्काळ वेळेत जर लक्ष देऊन जर त्याच्यावर कारवाई केला असतं तर माझं आजचा दिवस इथं बघायला मिळालं नसतं. साहेब तुमचं वार्षिक कसं वाढदिवस कसं करतो ना तसं माझी घरात आणि माझे स्वतःच माझ्या घराचं देवाची मिरवणुका सोडून सविना कॅन्सल करून तुमच्या पूनम गेटवर मी आज तुम्हाला दिसण्यासाठी तर इथं आंदोलनामध्ये बसलेले. जोपर्यंत वशिम राईस मिलवर आणि सोलापूर जिल्ह्याचं मी जेवढं हिडीव दिले, मी जेवढं पुरावा दिले त्यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत साहेब तुमचं नावावर मी इथं आंदोलन सुरू ठेवणार आहे. आता एक अर्धा तासापूर्वी जिल्हा पुरवठा अधिकारी सरडे साहेबाला फोन केलं होतं मी. साहेबांनी सांगते की मी मुंबईला मिटिंगला आहे. काही 4 दिवसांनी गेले की सांगते की जिल्हाधिकारी मिटिंगमध्ये. असं तुमचं मिटिंग तरी किती असतात? आजचं 37वा दिवस चालू आहे माझं. तर तुमच्यात एखाद्या बहीण आई जरा असं महिला जर असं रोडवर बसला असतं तर का बसली म्हणून दुसऱ्याला हक्काने न्याय मागितला असतं तुम्ही. साहेब आज एक महिला तुम्ही सणाचे सण असून तुझं एक महिला रोडवर बसून तुम्हाला न्याय मागते. 3 दिवस सलग पावसात उभारले तर तुम्ही आतापर्यंत कुठलाही कारवाई केलं नाही. जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत ह्याच अवतारमध्ये आणि ह्या वर्षाचं घटस्थापना आणि माझं देवीचं सविना बंद ठेवण्यात आले आणि पूनम गेटवर माझं आंदोलन चालू आहे. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.